मिनल, सत्य ऐकवलं जाणार नाही तुझ्याकडून. तुझा बाप म्हणजे अल्पकाळ आधार देऊन व्याजाच्या ओझ्याखाली दीर्घकाळ निराधार करणारं एक जिवंत अस्तित्व आहे. आपल्या पैशाचा कसा उपयोग करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आपल्या पैशामुळे दुसऱ्याचं भविष्य बिघडवण्याचा काहीच अधिकार नसतो माणसाला. हेच तुझा बाप विसरला. तुझ्याविषयी 10 ठिकाणी नकार मिळाल्यावर तो तुझ्यासाठी माझ्याकडे आला. मिनल, पैशाचा माज चढलेल्या माणसाला वेळ आल्यावर पैशांपेक्षाही माणसं महत्त्वाची वाटू लागतात. व्याज आणि सौंदर्य याचा कुठेच काही संबंध नाही, परंतु 10 लोकांकडनं मिळणाऱ्या नकारात त्यांनी फक्त तुझ्या बापाच्या जगाशी असलेला व्यवहार पाहिला. एकानेही तुझं सौंदर्य मन जवळून अनुभवलं नाही. घरातल्या कर्त्या माणसाचे कृत्य कधीकधी त्या संपूर्ण परिवाराला घातक ठरतं. आपले पैसे दुसऱ्याने वापरल्याचा मोबदला म्हणून वर थोडेसे पैसे घ्यावे, परंतु दुसऱ्याच्या असमर्थतेचा, त्याच्या गरजू परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचा नसतो. कधीतरी कालच्या गरजवंताकडे आपलं काम असू शकतं हे तुझा बाप विसरला. राजा काय आणि गुलाम काय, शेवटी रक्तमांसाचीच माणसं असतात. होय, मी तोच गुलाम आहे ज्याचे पाय तुझ्या बापाने धरले. तिचा चेहरा काळवंडला. तिने खूप काही समजावून घेतलं. ती उठून चालू लागली.